मैत्रिणींनो, अविवेक कल्चर अँड मचमोरमध्ये मी सोनाली तुमचं खूप खूप स्वागत करते. आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने छान पुरणपोळ्यांचं बेत ठरलेलं आहे आणि आपल्यापैकी खूप साऱ्या मैत्रिणींना आणि खवय्या मित्रांना ज्यांना जेवण बनवण्याचा छंद आहे त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल याची आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत ज्यांचा तुम्हाला फायदाच होईल. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 3.5 वाटी हरभऱ्याची डाळ छान धुवून घ्यायची आणि थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवायची. तोपर्यंत पोळ्यांसाठी कणिक भिजवून ठेवूयात. त्यासाठी मी आटा वापरला आहे. गव्हाचं पीठ आणि मैदा वापरून तुम्ही पोळ्या बनवू शकता, पण मी मैद्याऐवजी आटाच वापरते. तुम्ही रोजच्या चपात्यांसाठी जे पीठ वापरता त्यात चिवटपणा जास्त असेल तर तेच पीठ वापरू शकता. पिठामध्ये मीठ आणि तेल घालून कणिक चांगलं मळून घ्या. त्याला तेल लावून झाकण ठेवून द्या. बटाटे चांगले स्वच्छ धुवून शिजायला ठेवा. शिजवताना त्यात मीठ घाला म्हणजे बटाटे लवकर शिजतात आणि शिवाय मिठाची चव त्यात उतरते, त्यामुळे भाजीला अजून जास्त चव येते. आता ज्या वाटीने डाळ मोजून घेतली त्याच वाटीने डाळीच्या दुप्पट पाणी घ्यायचं. 3.5 वाटी डाळीसाठी 7 वाटी पाणी. आता यात थोडा हिंग टाकायचा. हिंगामुळे डाळ शिजायला पचायलाही मदत मिळते. थोडी हळदही घालायची. लगोलग तांदूळ स्वच्छ धुवून मीठ न घालता शिजायला ठेवायचे. डाळीवरती हा जो फेस आलेला दिसत आहे हा डाळीमधल्या इम्प्युरिटीज आहेत. हे आपल्याला काढून फेकून द्यायचं असतं. आता गूळ बारीक करून ठेवूयात. बटाटे शिजले की नाही त्यात चाकू घालून चेक करून घेऊयात. जर चाकू सहज आत गेलं म्हणजे बटाटा चांगला शिजला आहे. पुरणात घालण्यासाठी आज जास्तीचा मसाला नाहीये. फक्त हिरवी इलायची 4 ते 5 आणि एक छोटा तुकडा जायफळ वाटून घेऊयात. सोबतच कटाच्या आमटीची सुद्धा तयारी करून घेऊ. त्यासाठी लसूण, खोबरं आणि जिरं यांची भरड करून घेऊयात. डाळ शिजली की नाही हे पाहण्यासाठी एक डाळीचा दाणा हातात घेऊन चिमटीमध्ये असं कुस्करून बघायचं. ते व्यवस्थित मॅश झालं म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली. आता डाळीतलं पाणी काढून घेऊयात. पुरणाच्या चाळणीत डाळ ठेवून देऊ. जोपर्यंत पाणी गळून जातंय तोपर्यंत बटाटे सोलून घेऊयात आणि भाजीला फोडणी देऊ. त्यासाठी कढईत तेल घालून त्यात मोहरी आणि जिरे तडतडवून घेऊ. त्यात मिरची घालून ती उडते म्हणून झाकण ठेवूयात. त्यातच कढीपत्ता घालून झाकण तसंच ठेवूयात. मग हळद घालून, बटाटे घालून, मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बटाटा झाकून ठेवून आमटीला फोडणी देऊयात. त्यासाठी पातेल्यात तेल गरम करून त्यात कढीपत्त्याची फोडणी द्यायची आणि मग त्यात तयार केलेला लसूण खोबऱ्याचा मसाला घालून भाजून घ्यायचा आणि त्यात हळद आणि कांदा लसूण मसाला घालून तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त प्रमाण ठेवून तिखट घालायचं. मग वेळवणीचं पाणी घालून मीठ घालून उकळी येऊ द्यायची. पुरण भाजून घेण्यासाठी सुरुवातीला थोडं तूप घालून परतून घ्यायचं. त्याने छान चव येते. त्यात गूळ घालून परतायचं. गूळ 3.5 वाटी घालायचा. डाळी इतकाच. चांगलं परतून घ्यायचं. जेव्हा पुरण होत येतं तेव्हा पुरणासाठी जो मसाला बनवलेला होता इलायची आणि जायफळाचा तो घालून छान परतून घ्यायचं. चांगलं परतून घेतल्यावर छान असा खमंग सुवास यायला लागतो. परतून झाल्यानंतर चमचा असा उभा ठेवायचा प्रयत्न करायचा. जर हा चमचा व्यवस्थित उभा राहिला पुरणामध्ये तर पुरण तयार झालं असं समजायचं. पुरण भाजून झालं की लागलीच ते वाटायला घ्यायचं. पुरणाच्या चाळणीच्या खाली एक भांडं ठेवायचं. त्याच्यामध्ये लगेचच हे पुरण वाटायला घ्यायचं, कारण गरम गरम असताना पुरण छान वाटलं जातं. थंड झाल्यानंतर ते खूप जड जातं वाटायला.
त्यामुळे गरम गरमच पुरण वाटून घ्यायचं. आता भजी तयार करून घेऊयात. नैवेद्यासाठी कांदा लसूण चालत नाही, म्हणून बटाट्याचे भजी करून घेऊ. बटाट्याचे असे काप तयार करून त्यात थोडं मीठ घालून मुरवून घ्यायचे. मग बेसन पीठ तयार करायला घेऊ. बेसन पिठात हळद, मीठ, ओवा, लाल तिखट घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. साधारण अशी कन्सिस्टन्सी यायला हवी. कढईत तेल गरम करून बटाट्याचे काप डाळीच्या पिठाच्या मिश्रणात घालून छान कोट करून घेऊन तेलात सोडायचे. छान भाजून घ्यायचे. त्याच तेलात कुरडई भाजून घ्यायची. भातावर घालायला डाळही शिजवून घ्यायची. आता पोळ्या लाटायला घेण्यापूर्वी कणिक थोडं अजून उचलून घ्यायचं, म्हणजे त्यात किती चिवटपणा आलेला आहे हे आपल्या लक्षात येतं. आता यातून मोठ्या लिंबाच्या आकाराचा गोळा काढून घ्यायचा आणि त्याची पारी बनवून घ्यायची. त्याच्या दुपटी एवढं पुरण घ्यायचं आणि त्यात भरून पारी छान बंद करून घ्यायची आणि लाटायला घ्यायची. हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची, म्हणजे ती फाटत नाही. काठ व्यवस्थित लाटून घ्यायचे. आमची आजी म्हणायची, भाकरी बघावी काठात आणि पोरगी बघावी वाटात. हा नियम चपाती आणि पुरणपोळीलाही लागू होतो बरं का. मग लाटून झालेली पोळी हलक्या हाताने तव्यावर घालायची आणि दोन्ही बाजूंनी छान भाजून तेल लावून घ्यायचं. चला, अशी ही पुरणपोळीची कहाणी सुफळ संपूर्ण झाली. माझ्या सर्व मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. वटवृक्षात जे ब्रह्मा विष्णू महेश विराजमान आहेत त्यांना वंदन करून आपापल्या पतिदेवांच्या दीर्घायुष्याची आणि उत्तम आयुरारोग्याची कामना करत व्रताची सांगता करूयात. मुलांच्या शाळेच्या वेळेतच आज पूजेचा मुहूर्त होता, त्यामुळे वडाला पुजायला जाता आलं नाही याची खंत वाटते आहे. पण असो, मनात भाव असेल तर तो परमेश्वर नेहमी आपल्याला साथ देत असतो. चला, भेटूयात पुन्हा अशाच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.